विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ कंस, त्या वर्तुळ कंसाचं अंशात्मक माप कसं काढायचं हे पाहिलं. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाच्या आधारावर किंवा वर्तुळ कंसाचा वर आधारित आपण दोन छोटीशी प्रमेय पाहिली. आज आपण वर्तुळ कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म काय आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म काय आहे तो गुणधर्म समजून घेऊया. समजा ओ केंद्रबिंदू असलेलं आपण एक वर्तुळ काढू, ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे असं हे वर्तुळ या पद्धतीने. केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळामध्ये AB हा एक लघुकंस आहे AB, आणि दुसरा या ठिकाणी BC हा एक दुसरा एक लघुकंस आहे किंवा कंस आहे, वर्तुळाचा तो कंस आहे. कंस AB आणि कंस BC या दोघांच्या मध्ये बिंदू B हा सामायिक बिंदू आहे. कंस AB आणि कंस BC या दोघांच्या मध्ये बिंदू B हा एक त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे, तो सामायिक बिंदू आहे. असं जर असेल तर कंस एबीचं माप, कंस एबीचं अंशात्मक माप आणि कंस बीसीचं अंशात्मक माप या दोघांच्या बेरजेनं आपल्याला कंस एबीसीचं माप मिळतं. हा एक कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म आहे. काय सांगितलं बघा, तर कंस एबी आणि कंस बीसी या दोन कंसांच्या मध्ये बिंदू बी हा जर सामायिक बिंदू असेल तर या कंसाचं माप अधिक या कंसाचं माप बरोबर या संपूर्ण कंसाचं माप मिळतं. म्हणजे माप कंस एबी अधिक माप कंस बीसी या दोघांच्या बेरजेनं आपल्याला माप कंस एबीसी किंवा माप कंस एसी मिळत असतं. कधी जर बिंदू बी हा माप कंस एबी आणि कंस बीसी यांच्या दरम्यान असेल किंवा बिंदू बी हा दोन्ही कंसांच्या मध्ये सामायिक बिंदू असेल. हा कंसाच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म अगदी सहज लक्षात येण्यासारखं आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर आता आपण सराव संच 3.3 मध्ये जी सोपी उदाहरणे आहेत जी तुम्हाला सहज कळतील, सहज सोडवता येतील, अशा उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी एक लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये काही सोडवलेल्या उदाहरणांचा सुद्धा समावेश केलेला आहे. सोडवलेली उदाहरण सुद्धा दिलेली आहे, ती स्वतः अभ्यासायची. तर सर्वांना विनंती की सोडलेल्या उदाहरणांचा अभ्यास आपण जरूर करायचा आहे, लक्षात घ्या. सराव संच 3.3 जो पहिलं उदाहरण बघा, काय पान नंबर 63 वरती सराव संच 3.3 आहे. त्यातल्या काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं उदाहरण, तुमच्याकडे उदाहरण आहे, पुस्तक आहे, त्यामुळे मी पुस्तक वाचतो आणि समजून घ्या, उदाहरण वाचतो आणि मग त्या उदाहरण कसं सोडवता येईल आपल्याला त्याच्यावरती चर्चा करू. आकृतीमध्ये आकृती काढूया.
एक वर्तुळ आहे. काय दिलाय प्रश्न? सी केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ, वर्तुळाचा केंद्रबिंदू सी दिलेला आहे आणि त्या वर्तुळावर इथे एक बिंदू आहे, त्या बिंदूचं नाव आहे बिंदू डी. इथं बिंदू ई आहे आणि इथं एफ आहे, इथं बिंदू एफ आहे आणि इथं बिंदू जी. बिंदू डी, बिंदू ई, बिंदू एफ, बिंदू जी हे चारही बिंदू त्या वर्तुळाचे वर्तुळावर आहेत. कोण बी सी ई सी एफ चे माप ई सी एफ म्हणजे कोणता? ई सी एफ या केंद्रीय कोणाचं माप 70 अंश. काय दिले बघा? माप कोण ई सी एफ बरोबर 70 अंश दिलेले आणि डीजीएफ माप कंस डीजीएफ या कंसाचं माप दिलंय 200 अंश. प्रश्न काय दिलाय बघा? माप कोण ई सी एफ हा केंद्रीय कोण होईल, या कोणाचं माप दिले 70 अंश आणि माप कंस डी जी एफ या कंसाचं अंशात्मक माप दिलेलं आहे, कंसाचं अंशात्मक माप दिलेलं आहे 200 अंश. तर कंस डीई आणि कंस डीएफई या दोन कोणांची माप विचारलेली आहे. कंस डीईचं माप आणि कंस डीएफईचं माप आपल्याला काढायचं. कसं काढता येईल? याच्या आधी तुम्हाला बेरजेचा गुणधर्म सांगितला. आता कंस डी या कंसाचं माप मला काढायचं. इथं बिंदू आहे, डीईचं माप आपल्याला काढायचंय. आता ईसीएफ, आता जी माहिती तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती माहिती पहिल्यांदा आपण त्या आकृतीमध्ये दाखवूया, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला तो कंस कोणताही बघण्याची गरज लागणार नाही किंवा कोणता कोण दिलेला आहे ही त्याची गरज लागणार नाही. ईसीएफ म्हणजे हा कोण, या कोणाचं माप दिले 70 अंश. बर. डीजीएफ या कंसाचं माप दिले 200 अंश आणि आपल्याला कंस डी काढायचे, कंस डीचं माप काढायचं, म्हणजे या कंसाचं माप काढायचं. कसं काढता येईल? डीईचं माप. आता एक लक्षात, पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप किती असतं? 360 अंश. पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप 360 अंश असतं. पैकी डीजीएफ या कंसाचं माप 200 अंश आहे. हा केंद्रीय कोण आहे, याचं माप 70 अंश आहे. या कोणाचं माप जर 70 अंश असेल तर हा जो कंस आहे एफ, या कंसाचं माप सुद्धा 70 अंशच येणार. या केंद्रीय कोणाने समाविष्ट केलेला कंस एफ, या कंस एफचं माप किती असेल? 70 अंश असेल. मग हा 200 आणि हा 70 कंस 200 आणि 70 270 अंश या संपूर्ण कंसाचं माप येईल. डीजीएफई या कंसाचं माप किती येणार आहे? तर 200 अधिक 70 आणि पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप 360 अंश असतं. आणि मग या पूर्ण वर्तुळाच्या अंशात्मक मापातून म्हणजे 360 अंशामधून आपण जर या दोन कंसांची बेरीज जी 270 येते ती जर वजा केली
तर आपल्याला डी कंसाचं माप मिळेल. बरोबर? कसं सोडायचं लक्षात आलं? लक्षात आलं? आता ते सोड लिहायचं कसं तर पहा, आपल्या पहिल्यांदा माप कंस डीचं माप काढणार आहे आपण. कसं लिहायचं सांगा? पहिलं एक वाक्य लिहू आपण की वर्तुळाचे अंशात्मक माप, वर्तुळाचे अंशात्मक माप किती असतं? 360 अंश. वर्तुळाचे अंशात्मक माप 360 अंश असते. आता डी जी एफ या कंसाचं माप तुम्हाला दिलेलं आहे. माप कंस डी जी एफ बरोबर 200 अंश हे दिलेलं आहे. मग म्हणून माप कंस डी जी एफ, डी जी एफ, डी जी एफ अधिक माप कंस, हा कंस तुमचा कोणता? एफ ई, माप कंस एफ ई अधिक माप कंस डी, माप कंस डी बरोबर पूर्ण वर्तुळ येणार आहे. ह्या 3 कंसांच्या मापाच्या बेरजेनं संपूर्ण वर्तुळाचा समावेश होणार आहे. डी जी एफ अधिक एफ ई अधिक ईडी किंवा डी ह्या तिन्ही वर्तुळाच्या कंसांच्या मापाच्या बेरजेचं माप म्हणजे पूर्ण वर्तुळी आणि ते किती असणार आहे? 360 अंश. आणि आता किमती टाका. डीजेफ किती दिलंय? 200 अंश अधिक एफ किती आहे? 70 अंश. या केंद्रीकोणाचं माप 70 म्हणून इथं आपण 70 दाखवलेलं आहे. अधिक माप कंस डी आपल्याला काढायचे बरोबर 360 अंश. आणि मग माप कंस डी आपल्याला कसं काढते सांगा? हे 200 अधिक 70 म्हणजे 270 अंश. ह्या 270च आपण पक्षांतर करूया. मी डायरेक्ट लिहिणार आहे आता. 360 अंश पहिल्यापासून उजव्या बाजूला आहे ते तिथंच राहतील. 200 अधिक 70 ही बेरीज, 200 अधिक 70 म्हणजे 270 ही बेरीज आपण पक्षांतर करून तिकडे नेणार आहे. ते किती येणार आहे? वजा 270. आणि मग या दोघांच्या वजाबाकीने आपल्याला काय मिळणार आहे? माप कंस डी बरोबर 7 9 16 90 अंश. अशा पद्धतीने आपल्याला कंस डी चं माप शोधता येईल. लक्षात आलं? तिन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेनं आपल्याला संपूर्ण वर्तुळ मिळतंय. म्हणून वर्तुळाचं अंशात्मक माप मिळणार आपल्याला 360 अंश. आणि मग त्यांच्या बेरजेनं जर असं होत असेल तर आपल्याला या पद्धतीनं कंस डी चं माप शोधता येईल. आता दुसरं उदाहरण काय दिले वाक्यामध्ये? कंस डीएफई चं माप किती असेल? कंस डीएफई तुम्ही सुद्धा शोधाल. डी एफ सॉरी डीएफई डी एफ ई असं विचारलंय का? सॉरी डीईएफ विचारलं. डीईएफ सॉरी डीईएफ डीईएफ कसं काय सांगते सांगा? माप कंस डीईएफ बरोबर आता डी ई एफ या कंसामध्ये ई बिंदू हा सामायिक बिंदू आहे दोन कंसांचा. कोणता? डी आणि ई एफ या दोन कंसांचा तो सामायिक बिंदू आहे. म्हणून
आपल्याला माप कंस DEF हे कसं लिहिते सांगा. माप कंस DE, माप कंस DE म्हणजे डी पासून ई पर्यंत अधिक अधिक माप कंस EF नाही का. DE अधिक EF म्हणजे कंस DF मिळेल. या दोन कंसांच्या बेरजेनं आपल्याला कंस DF मिळतो. आणि मग आत्ताच आपण DE चं माप शोधलंय. ते किती आहे 90 अंश अधिक EF चं माप 70 अंश. 90 अधिक 70 160 अंश. म्हणून माप कंस DEF बरोबर 160 अंश. खूप सोपं आहे. इथं काय वापरले. दोन कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला सोपी सोपी उदाहरणांनी सहज सोडवता येतील. पुन्हा व्हिडिओ पहा आणि हे उदाहरण काळजीपूर्वक वहीत लिहा. प्रश्न क्रमांक 2 हा तुम्ही सोडवायचा आहे. कदाचित प्रश्न क्रमांक 2 हा पुढचा भाग शिकवल्यानंतर आणखी सोपं वाटणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला जर सोडवू शक्य असेल तर तुम्ही सोडवायचं आहे. अन्यथा मी पुढच्या वेळेला सोडून देईन. प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. आकृती आधी काढून घ्या. पान नंबर 64 वरती तिसरं उदाहरण. इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या वर्तुळामध्ये दोन जीवा काढलेले आहेत. इथे एक जीवा आहे. त्या जीवेचं नाव जीवा AB आहे आणि दुसरी जीवा CD आहे. ती जीवा CD अशी आकृतीमध्ये दोन जीवा काढलेले आहेत. जीवा AB आणि जीवा CD एकमेकांना बिंदू या ठिकाणी छेदताना दिसत आहेत. बर. जीवा AB एकरूप जीवा CD. जीवा AB आणि जीवा CD या दोन्ही जीवा एकरूप आहेत. काय दिलंय आकृतीत. जीवा AB एकरूप जीवा CD हे दिलेले आहे. बर. आणि काय विचारले तर सिद्ध करा. तर सिद्ध करा काय सिद्ध करायचे. कंस AC एकरूप कंस BD. काय दिलंय आणि काय शोधायचं. जीवा AB आणि जीवा CD ह्या दोन जीवा एकरूप दिलेले आहेत. आणि सिद्ध काय करायचं तर मग कंस AC आणि कंस BD ह्या दोन जीवा दोन कंस एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवायचे. कंस एकरूप याचा अर्थ त्या कंसांचं अंशात्मक माप हे सारखं आलं पाहिजे. दोन कंस एकरूप आहेत असं सिद्ध करायचंय. याचाच अर्थ आपल्याला त्या दोन कंसांची अंशात्मक माप समान आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. कसं करता येईल. शुभांगी शुभांगी सरळ सरळ मांडे सर.
आता या आकृतीमध्ये जीवा एबी आणि जीवा सीडी हे दोन जीवा एकरूप दिलेले आहेत आणि जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांनी समाविष्ट केलेले कंस हे सुद्धा एकरूप असतात. जीवा एबी या जीवा एबी न समाविष्ट केलेला कंस कोणता आहे तर कंस एसीबी आणि जीवा सीडी न या जीवा सीडी न समाविष्ट केलेला कंस कोणता आहे कंस सीबीडी म्हणजे कंस ए सी बी आणि दुसरा कंस सी बी डी हे दोन्ही कंस एकरूप असणारे एकरूप जीवांनी समाविष्ट केलेले कंस एकरूप असतात. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला काय सांगता येईल की जीवा ए बी म्हणजे या जीवेचा कंस कोणता येईल ए सी बी अर्थात आपण लघुकंस घेणार आहोत आणि सीडी जीवा म्हणजे सीडी म्हणजे ही याचा कंस कोणता येईल सी बी डी या दोन्ही कंसांच्या मध्ये बिंदू सी हा सामायिक आहे बरोबर आणि त्यामुळं आता सुद्धा आपल्याला कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म वापरून आपल्याला हे सिद्ध करते. बघा कसे सिद्धता आपण डायरेक्ट सिद्धताच घेतोय. काय दिले तर जीवा ए बी एकरूप जीवा सी हे तुम्हाला दिलेले जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप म्हणून जीवा ए बी चा कंस कोणता आहे ए सी बी म्हणून कंस ए सी बी एकरूप कंस सी बी डी दोन कंस एकरूप आहे. दोन कंस एकरूप आहे त्याचा अर्थ त्या दोन कंसांची माप समान आहेत. म्हणजे काय सांगा माप कंस एसीबी बरोबर माप कंस सीबीडी दोन कंस एकरूप आहेत याचा अर्थ त्या दोन कंसांची माप समान आहे. हे एकरूपचे चिन्ह आहे लक्षात घ्या. कंस एकरूप आहेत म्हणजेच त्यांची माप समान आहे. आता कंस एसीबी कंस एसीबी कसा तयार झाला बघा एसी अधिक सीबी म्हणजे काय सांगा कंस एसीबी माप कंस एसीबी माप कंस एसीबी म्हणजे माप कंस एसी अधिक माप कंस सीबी माप कंस एसी अधिक माप कंस सीबी. कारण ह्या दोघांच्या बेरजेनं या दोन्ही कंसांच्या मापांच्या बेरजेनं आपल्याला या कंसाचं माप मिळणार आहे बरोबर
सीबीडी कसा आहे सांगा. सीबी अधिक बीडी म्हणजे माप कंस सीबी अधिक माप कंस बीडी. लक्षात आले. आता ह्या बरोबर चिन्हाची ही डावी बाजू आहे, बरोबर चिन्हाची ती उजवी बाजू आहे. या दोन्ही बाजूला एक कंस सामायिक दिसतोय. कोणता. कंस सीबी. माप कंस सीबी इकडे आणि माप कंस सीबी उजव्या बाजूला सुद्धा आहे. या माप कंस सीबी आणि हा माप कंस सीबी या ठिकाणी गेट कॅन्सल्ड, एकमेकाला जातील आणि राहिलं काय म्हणून माप कंस सी बरोबर माप कंस बीडी. असे दोन कंसांची माप समान येतील. हे दोन कंस समान आहेत याचाच अर्थ ते दोन्ही कंसांची माप समान आहेत याचा अर्थ कंस एसी एकरूप कंस बीडी. हा कंस आणि हा कंस मग एकरूप होते. अशा पद्धतीने ही सिद्धता अगदी सहज सोपी आहे. आता आपण सराव संच 3.3 संपल्यानंतर आता आपण एक नवीन संज्ञेचा परिचय करून घेणार आहोत. अर्थात संज्ञा नवीन नाही, या संज्ञेचा अभ्यास आपण पाठीमागच्या इथं सुद्धा केलेला आहे. आपण पुढच्या तासाला